हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळची ना सगळी तयारी वगैरे झालेली आहे. किचन मधली गवारी वगैरे निवडून ठेवलेली आहे. गवारीला फोडणी घालायची आहे आणि बाहेर पाणी वगैरे मारून आलेली आहे. फरशी पुसलेली आहे आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. आता थोडीशी कामं बाकी आहेत ती करून घ्यायची आहेत मला. तर आता ना मला बनवायची होती बघा गवारीची भाजी. तर गवारीची भाजी बनवायची होती पण म्हणलं जरा आता सकाळी सकाळी थोडा चहा घेते, कारण मला ना म्हणजे आंघोळीच्या अगोदर एकदा आणि नंतर एकदा दोन वेळा आणि स्वयंपाक करताना 2-3 वेळा चहा तर माझा कंपल्सरी होतोय. तर त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं चहा वगैरे ठेवलं इकडं आणि गवारी ना स्वच्छ धुवून कट करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये रात्रीच. तर मग काय केलं, कारण सकाळी ना एखाद्या दिवस आपल्याला टिफिन द्यावा लागतो किंवा असं अर्जंटमध्ये पटपट भाज्या कराव्या लागतो, त्यावेळेस एवढी गवारी निवडून मग नंतर करायची म्हणलं तर होत नाही. तर गवारीसाठी मी काय करते, गवारी पहिले 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चांगली अशी गवारी मस्त भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एका त्याच कढईमध्ये ना ठेचून घेतलेलं लसूण, मोहरी, जिरे हे सगळं तळून झालं की त्याच्यानंतर कट केलेला थोडा जास्त कांदा वापरते मी गवारीला. तर 2 मोठे मोठे कांदे वापरलेले आहेत. ते सगळे कांदे टाकून लालसर कलर येस्तोवर कांदे चांगले तळून घ्यायचे. काय होतंय, कांदा जर आपण व्यवस्थित तळला ना तर भाजीला छान अशी टेस्ट येते बघा. आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेला आहे. तर टोमॅटो एक अख्खा टोमॅटो घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद, थोडंसं घरचं काळं तिखट, घरचं काळं तिखट म्हणजे घरचा मसाला तयार केलेला घरी तो टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर असं टोमॅटो ना मऊ होस्तोवर थोडंसं मी वाफलून घेते आणि असं मऊसर होण्यासाठी ना थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. थोडंसं अगदी म्हणजे एक अर्धा कप पाणी ओतलेलं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर टमाटर वगैरे हे सगळं मस्त शिजून निघलं की त्याच्यामध्ये जी काय आपली गवारी आहे ना भाजून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे. आणि ती गवारी आहे ना जास्त शिजवून घेणार नाही मी आता, कारण पहिलंच ना मी ज्यावेळेस गवारी बनवायची होती त्यावेळेस शिजवलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं अगदी वाफेवर वाफ दिलेली आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकून साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मला बनवायचं होतं बघा, आपला फ्लावर असतो फ्लावरचं ना थोडासा सुक्का फ्लावर बनवायचा होता. पण म्हणलं आता ती पण भाजी सुक्की आणि ही पण सुक्की म्हणून म्हणलं ते काही बरोबर वाटत नाही, थोडंसं तर रस्सा भाजी पाहिजे. मग काय केलं, 1-2 वाट्या रस्सा भाजी होईल ह्या प्रमाणात मग सगळं चिरून वगैरे घेतलं. तर एक कांदा, एक टोमॅटो आणि आपलं कढीपत्ता हे सगळं ना चिरून घेतलं होतं. तर कढीपत्त्याची पानं एकदमच असं, कढीपत्ता ना आता माझा म्हणजे बाहेर जो मी दरवाजामध्ये कढीपत्ता लावलाय ना पुढं आमच्या घरासमोर, तो ना भरपूर असा मोठा झालाय, त्यामुळे मोठी मोठी पानं होते त्यामुळे मी कट करून टाकायला लागले आता. तर त्याच्यानंतर जिरी मोहरी, हळद, थोडंसं धना पावडर, थोडीशी जिरा पावडर, थोडंसं घरचं काळं तिखट आणि टोमॅटो ना मऊ होस्तोवर असं तळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना आपला फ्लावर आहे ना तो फ्लावर टाकून घेतलेला आहे. आणि फ्लावरला ना कधी पण असं म्हणजे अगोदर पाणी ओतायचं नाही, मस्त फ्लावर ना तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ते काय होईल, नंतर पाणी ना आटून भाजी व्यवस्थित 2 वाट्या व्यवस्थित होऊन जाईल. तर इथंपर्यंत सगळी स्वयंपाकाची तयारी झाली होती, म्हणजे 2 भाज्या वगैरे बनवून झाल्या होत्या. तर म्हणलं थोडासा भात टाकते, तर थोडासा भात टाकला आणि त्याच्यानंतर चपात्याचं पीठ वगैरे मळलं होतं. तर एक 4-5 चपात्या फक्त मी लाटून घेणार आहे, बाकीचं तर फ्रीजमध्ये ठेवते मी. तर त्याच्यानंतर आता म्हणलं सगळं झालं होतं, तर मग कपडे वगैरे धुवून ठेवलेली होती, ती आणखी वाळत वगैरे घालायची होती. तर इथंपर्यंत स्वयंपाकाची तयारी झाली होती. पण म्हणलं पहिल्यांदा कपडे वगैरे वाळत घालून आले मी आणि त्याच्यानंतर पार्किंग ना झाडू मारलं होतं सकाळी. पण काय होतंय माहिती का, फरशी आता सकाळी फरशी पुसली नव्हती, त्यामुळे म्हणलं थोडंसं आता झाडू अजून एकदा मारावं लागेल, मग नंतर फरशी पुसून घेईल. सकाळी एकदा फरशी पण पुसली होती, पण काय झालंय माहिती का, थोडंसं म्हणजे धुळीचं प्रमाण वाढलंय आता सध्या. ऊन आणि उन्हामुळे असे जी काय म्हणतात ना वारा सुटतोय ना भरपूर असा मोठा एक असा वारा आला ना तर ती वाटोळी आल्यासारखी येते आणि त्याच्यामध्ये सगळं मग ते अजून एकदा नाही झाडल्यासारखं नाही पुसल्यासारखं घर दिसते बघा. त्यामुळे 1-2 वेळा झाडू तर आता एक्स्ट्रा मारावंच
घ्यावंच लागणार आहे. कारण सकाळी जो झाडू मारते ना मी, तो आंघोळीच्या अगोदर मारलेला असतो ना, तर त्याच्यानंतर डायरेक्ट सगळं म्हणजे जेवण वगैरे झालं आणि दुपारचा आरामाच्या टायमिंगला एकदा झाडू मारते, म्हणजे ना संध्याकाळच्या 7 वाजता तर घर एकदम साफ असं राहते, आपलं स्वच्छ राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला पण फ्रेश वाटते, दुसरी कामं करायला आपल्याला म्हणजे जरा एनर्जी येते. आणि त्याच्यानंतर इकडची बेडरूम ना तिकडची पण थोडंसं म्हणजे की 2-2 खिडकी असल्यामुळे फरक पडतोय. तर सकाळी ना गडबडीमध्ये मी बेसिंग वगैरे काही घासलं नव्हतं, तर मग काय करते मी सकाळी ज्यावेळेस बेसिंग वगैरे घासत नाही त्यावेळेस मग सगळी कामं झाल्यावर डायरेक्ट घासते, नाहीतर मग आंघोळीच्या अगोदरच घासते. जी का म्हणजे आंघोळीच्या अगोदर राहून गेलं ना तर मग दिवसभर तसंच राहते, म्हणून मग संध्याकाळी काय कामाची गडबड असते स्वयंपाकाची ती, म्हणून दुपारी ज्यावेळेस टायमिंग भेटतो ना त्या टायमिंगला मी घासून घेते. तर त्याच्यानंतर ना आम्ही ना सकाळचं इथपर्यंत रुटीन वगैरे आवरलं होतं, तर थोडंसं आम्ही ना आम्ही दोघं जण असं म्हणजे बाहेर फिरायला गेलतो, फेरफटका मारायला संध्याकाळी 5 वाजता. तर त्याच्यानंतर नाही ते बघा तुम्ही किती मोठं जांभळाचं झाड आहे ना. आता सध्या ना इथं आमच्या घरामागं साईडला काम चाललंय ना, तर ते बघत आम्ही इकडं आलो, तर इथं जांभळं दिसले मला. तर भरपूर, मला तर माहिती पण नव्हतं इतके दिवस की इकडं जांभळाचं झाड वगैरे आहे म्हणून. मग आता सहज फिरायला गेलो मी बघितलं, तर त्याला भरपूर अशी जांभळं पण आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर जांभळं वगैरे धुवून स्वच्छ ठेवून दिले आणि इथं बाहेर येऊन निवांत बसले बघा. तर संध्याकाळचा टायमिंग होता, तर एकदम फ्रेश वातावरण आहे इकडं. कसं आहे माहिती का, जास्त पण सिटी भागापेक्षा ना अशा जागी राहायला कधी पण ना चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. तर त्याच्यानंतर ना इकडे बघा काय चाललंय, घरात येऊन अजून पाय टेकते तवर इकडे वेगळाच काय तर कुटाणा चाललाय. ही म्हणजे ह्या दोघांनी काय चालवले माहिती का, आता सुट्टी आहे ना तर वेगळं वेगळं पराक्रम केले पाहिजे. तर आता हे ऋतू आहे ना आमचा, तर ही माझा मुलगा बघा ह्याचं काय माहितीये का, आता ही बल्ब आहे घरातला, तर बल्ब ती खोलला, आता ते एक्स्ट्रा बल्ब होतं त्याला खोलून टाकलं आणि त्याला काय चेक करतोय. आणि आता त्याला ह्यानं काय केलंय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. तर मला तर काय समजलं नाही, म्हणून मी त्यानं काय करतोय हे बघतच बसले होते. नंतर मग मला समजलं की जो बल्ब आहे ना हा व्हाईट कलरचा, हो आता व्हाईट कलरचा राहणारच नाही, तर त्या व्हाईट कलरचं वरचं ते काढून घेतलं त्यानं आणि त्याला बघा काय केलंय. आता ही आहे ना ही ग्रीन कलरचं, आता ही काय लावले आता तुमचं तुम्ही बघा. हे आता त्याला लावून आता त्याचा ना ग्रीन कलरचा प्रकाश आता त्यानं घरामध्ये बल्ब बनवून आहे बघा. हे असं असते पोरांचं उद्योग. तर असं चालतच राहायचं. आता सुट्टी आहे म्हणल्यावर आपल्याला हे आता सगळं बघून घ्यावं लागणार आहे, कारण बोलून काय फायदा नाही. पोर आहे म्हणल्यावर त्यांचं वय त्याप्रमाणे ते वागतच असते. त्यांचं आता एन्जॉय मस्ती करायचं वय आहे, तर चालायचंच. आता काय अजून 8 दिवसाने त्यांची शाळा वगैरे चालू होणार आहे, तर मग त्यांना ना घरात असं काही कर म्हणलं तर ती करणार नाही ती, कारण त्यांचं कसं आहे त्यांना वेळच भेटत नाही. सकाळी गेलं तर नंतर शाळेवरून आले की मग ट्युशन झालं की मग परत संध्याकाळी जेवण वगैरे केलं की लगेच सकाळी अजून रुटीन चालू. तर असा दिवस जाणार आहे. त्याच्यामुळे आता मी त्यांना सध्या काय रागवत वगैरे नाही, कारण काय माहितीये का, आधीच पोरांना कमी दिवस भेटते एन्जॉय करायला. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, कारण पोरांना अभ्यास कंटिन्यू करावा लागतो शाळा असल्यावर. आणि आता थोडे दिवस भेटते ते तर कशाला मग त्यांना उगाच ताण द्यायचा, म्हणून आपलं रिलॅक्स चाललेलं असते. तर ती काय काय खाटाटोपाशी करत असते, रोजक नवीन उद्योग करते, काय खराब करायचं ती करू दे म्हणते. मग आता मग काय करायचं, पोरांना उगाच जेवढं म्हणजे सांगायचं तेवढं सांगते, एवढं पण काय करत नाहीत. पण जी काय वस्तू थोड्याशा खराब वगैरे झालेल्या असतात ना त्याचा पण कुटाणा करत बसतात आणि एखादी चांगली वस्तू पण खराब करतात. तर मग इथंपर्यंत सगळी माझी तयारी वगैरे संध्याकाळचं रुटीन आहे माझे. तर सगळं किचन कट्टा वगैरे साफ झाला होता, चहा वगैरे झाला आणि नंतर आणि संध्याकाळी 7:30ला स्वयंपाक संध्याकाळचा बनवून बाहेर आलेले आहे.